रामकृष्ण हरी सर्वांना, तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे। आजचा व्हिडिओ थोडा वेगळा असणार आहे, ज्याच्यामध्ये पावसाळ्याची तयारी किंवा आमचं रविवारचं पूर्ण वीकेंडचं जे रुटीन आहे ते मी ह्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे। तसंच पावसाळ्यामध्ये आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून, घर स्वच्छता ठेवायच्या दृष्टिकोनातून ज्या काही छोट्या टिप्स असतील त्या तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल आणि तुमच्याही काही टिप्स असतील तर त्याही मला कमेंट करून सांगा। रविवारचा दिवस असल्यामुळे कामांमध्ये जरासा निवांतपणा चालू होता आणि पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे गरम गरम स्वयंपाक बनवून तो गरम असतानाच खाण्याची मजा काही वेगळीच आहे। त्याच्यामुळे स्वयंपाक मी थोडासा लेटच केला होता आणि स्वयंपाक करत असतानाच थोडी काही इकडे मिस्टरांना मी मदतही करत होते। आम्ही ना हे ग्रीन कलरचं कापड होतं ते उन्हाळ्यामध्ये लावलेलं होतं, जास्त ऊन येतं म्हणून, आणि धूळही येते। समोर तुम्ही बघत असाल कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं, सगळी धूळ जी आहे ती घरात येत होती आणि ऊन पण होतं, त्या दृष्टिकोनातून आम्ही ते ग्रीन कापड लावलं होतं। पण आता पावसाळ्याचं कसं झालं आहे ना, कपडे अजिबातच सुकत नाही आहेत। 4 दिवस कंटिन्यू सलग पाऊस असल्यामुळं ना थोडेसुद्धा कपडे व्यवस्थित सुकलेले नव्हते आणि आता पावसाळा चालू आहे, धूळही जास्त येणार नाही, त्या दृष्टिकोनातून आम्ही ते ग्रीन कापड काढायचा विचार केला आणि त्यासाठीच काय आहे ते आमची इथे एक्स्ट्राची जी कामं आहेत ते आम्ही करून घेत होतो। आता हे गॅलरीच्या समोरच ना मधमाशांचं पोळं दिसतंय, तर आता पूर्ण व्यवस्थित काळजी घ्यायला पाहिजे, नाहीतर ह्या मधमाशा आपल्या घरामध्ये येतील। त्या हिशोबानेच काय आहे ते आता गॅलरीचा दरवाजाही कंटिन्यू मला बंद ठेवायला पाहिजे। आणि काय आहे ते मस्त देवाची पूजा सकाळीच करून घेतलेली होती आणि पावसाचं वातावरण असल्यामुळं ना मस्त असं थंडगार वातावरण पडलेलं। तर आज म्हणलं स्वयंपाकामध्ये आपण चवळीच्या शेंगाची भाजी करूयात। तर ही शक्यतो पावसाळ्यांमध्येच अशा शेंगा भेटतात आपल्याला चवळीच्या, नाहीतर चवळीच्या ज्या बिया असतात त्या बियांची तर भाजी आपण नेहमीच करतो, पण अशा शेंगांची भाजी जी आहे ना ती चवीला खूपच छान लागते। आणि ज्या ऋतूमध्ये ज्या भाज्या भेटतात ना त्या भाज्या खाल्ल्याने ना आपल्याला कुठलाही त्रास होत नाही आणि मेन म्हणजे सगळे जे आपल्याला पोषण द्रव्य असतात प्रत्येक ऋतूतील भाज्यांमधून ते आपल्याला भेटतात। त्याच्यामुळे मी प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळ्या अशा भाज्या ट्राय करायचा प्रयत्न करत असते। साधी सिंपलच रेसिपी आहे, पण चवीला इतकी छान लागते ना ही भाजी, तुम्ही ट्राय केली नसेल तर नक्की ट्राय करा। बेसिकच फोडणी घातली आणि त्याच्यामध्ये काय आहे ते छान कांदा परतून घेतला आणि ज्या चवळीच्या शेंगा होत्या छान कट केलेल्या बारीक बारीक, आता ह्या कोवळ्या असल्यामुळं ना जास्त वेळ लागत नाही शिजायला, आणि मस्त अशा तेलामध्ये परतून घेतल्या। तर खूप छान भाजी झाली होती। नंतर काय आपले बेसिक मसाले सगळे हळद, मीठ, तिखट, काळं तिखट हे सगळं टाकून ना छान थोडंसं वरून शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि मस्त अशी ती भाजी शिजू दिली। थोडीशी ग्रेव्हीमध्ये ही भाजी बनवली होती मी, कोरडी ही आपली सुकी ही भाजी आपण बनवू शकतो, पण रविवारचा दिवस असल्यामुळं ना जास्त करून मी असं रस्सा भाजी प्रेफर करते, म्हणजे 2 पोळ्या जरा जास्तच जातात आणि ऑफिसचा डबा असेल तर कोरड्या भाज्याच देते। तर म्हणलं आज रविवार आहे म्हणून आपली थोडीशी रस्सा भाजी करूयात। आणि भाजी शिजत होती छान, तोपर्यंत लगेचच काय आहे ते पोळ्या करण्याचीही मी तयारी करत होते। पावसाळ्यात सगळीकडे दमट वातावरण असल्यामुळं ना आपल्या तब्येतीची, घराची आणि सगळ्याच गोष्टीची व्यवस्थित स्वच्छता जर ठेवली ना तर आपल्याला कोणताही आजार होणार नाही। आणि त्याच्याच दृष्टिकोनातून पिण्याचं पाणी जे असतं ते गरम करून पिणे, त्याचप्रमाणे आता खिडक्या, दरवाजे जास्त वेळ आपण ओपन ठेवू शकत नाही, का तर पावसाचं पाणी आतमध्ये येऊ शकतं, पण जेव्हा पाऊस नसतो तेव्हा शक्यतो खिडक्या, दरवाजे ओपन ठेवायचे, म्हणजे घरामध्ये जो ओलसरपणा झालेला असतो किंवा दमटपणा निर्माण झालेला असतो ना तो जरासा बाहेरच्या हवेमुळं व्यवस्थित राहतो आणि आपलं घरही असं स्वच्छ आपल्याला वाटतं, नाही तर कुमट कुमट वास यायला चालू होतो। घराची फरशी जी आहे ती 2 दिवसातून एकदा मी पुसून घेत असते, रोज काही पुसत नाही, का तर ऑलरेडी पावसामुळं घरामध्ये दमटपणा, ओलसरपणा निर्माण झालेला असतो आणि सारखंच जर लादी पुसत राहू आपण तर तो दमटपणा, ओलसरपणा तसाच राहील। तर त्या दृष्टिकोनातूनच 2 दिवसातून एकदा अशी फरशी मी पुसत असते आणि फरशी पुसताना व्यवस्थित डेटॉल किंवा आपले दुसरे कुठले लिक्विड्स असतील तर ते वापरून फरशी पुसायचा मी प्रयत्न करते। कपड्यांच्या बाबतीत बोलायला गेलं तर कपडे धुवून झाल्यानंतर व्यवस्थित जर ते पिळून काढले तर त्यातील एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते निघून जातं आणि कपडेही व्यवस्थित सुकतात।
कपड्यांबरोबर भांडे पूर्ण धुवून झाले ना, काय आहे ते भांड्याची जाळी मी गॅलरीमध्ये ठेवून देते, म्हणजे तेही चांगले व्यवस्थित हवेमध्ये लवकर सुकतात. बाहेरून आलं की तोंड हातपाय धुवूनच काय आहे ते सगळीकडे घरामध्ये वावर करायचा. ह्या छोट्या बेसिक गोष्टी आहेत ज्या आपण फॉलो केल्या ना, आपल्याला कोणताही असा त्रास होणार नाही. आणि हो, तुम्हा सर्वांच्या माझी जी पोळी करायची पद्धत आहे आणि माझ्या ज्या पोळ्या परफेक्ट होतात ना, त्याच्यावरती खूप जणांच्या कमेंट येतात. तर त्यासाठी ना खरंच तुमचं खूप मनापासून धन्यवाद. आणि अशा पोळ्या करण्यासाठीही काही टिप्स आहेत, तर त्या मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. ते जाऊन व्हिडिओ नक्की पहा. आणि अजूनही ह्याच्यामध्ये मी थोडंसं ॲड करून सांगते. जसं की कणिक जी आहे ती मऊ चांगली भिजल्यावरती पोळ्या एकदम मऊ लुसलुशीत होतात. आणि कणिक मळून झाल्यावरती थोडा वेळ ती भिजत ठेवायची. आणि डायरेक्टली जर करायला गेलो तर आपण पोळ्या, तर त्या पोळ्या व्यवस्थित होत नाहीत. त्याचप्रमाणे पोळी लाटताना जास्त कोरडं पीठही वापरायचं नाही. कोरडं पीठ वापरल्यामुळं ना पोळी जरा वातड होते. म्हणून जेवढं शक्य होईल तेवढं कमी आपलं कोरडं पीठ जे असतं ते वापरायचा प्रयत्न करायचा. 3 घडीची पोळी आहे ना, खरंच ना खूपच मऊ लुसलुशीत होते. आणि पोळी लाटतानाही मध्यभागी जास्त लाटायचं नाही. थोडं मध्यभागी जाडसर राहिलं तरी चालतं, पण जे काठ किंवा कडा असतात पोळीच्या त्या व्यवस्थित अशा लाटून घ्यायच्या. तिथे थोडं जरी जाड राहिलं ना, ते खाऊ वाटत नाही आणि पोळीही व्यवस्थित फुगत नाही. त्याच्यामुळे मध्यभागी थोडंसं जाड ठेवायचं आणि कडेचा भाग जो आहे तो असा व्यवस्थित लाटून पातळ करून घ्यायचा. पोळी भाजतानाही गॅसची फ्लेम जी आहे ती हाय मीडियम ठेवायची. आणि लो फ्लेमवरती कधीही पोळी भाजायची नाही, का तर ती पोळी वातड होते. आणि स्टार्टिंगला थोडा मीडियम गॅस ठेवायचा आणि नंतर व्यवस्थित पोळी भाजत आल्यावरती ना हाय फ्लेम करायचा. त्या हाय फ्लेममध्ये पोळी छान भाजू द्यायची आणि नंतरच काय आहे तो गॅस बारीक करायचा. असं केल्याने ना गॅस जास्त वाया जात नाही. आणि मेन म्हणजे वरची पोळी भाजत आहे तोपर्यंत खालची ही पोळी आपली लाटून तयार झालेली असते. सकाळचा स्वयंपाक असू दे किंवा संध्याकाळचा स्वयंपाक असू दे, पूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर किचन ओटा जो आहे तो मी असा स्वच्छ करून ठेवते. याच्यामुळे ना आता पावसाळा आहे म्हणूनच नाही, पण एरवीही मी असा व्यवस्थित स्वच्छ ठेवते, किडे मुंग्या होत नाही म्हणून. आणि पावसाळ्यात आता माशा असतात, तर त्या माशाही होऊ नयेत म्हणून असं मी स्वच्छ ठेवते. आणि जी भांडी धुतलेली होती ती गॅलरीमध्ये आणून ठेवली, तर ती आता छान सुकल्यानंतर लगेच जिथल्या तिथं लावूनही घेणार. आणि माझं इकडे काम होत आहे तोपर्यंत मिस्टरांनी एक्स्ट्राचं काम तिकडच्या खोलीमध्ये काढलेलं होतं. तर ते म्हणजे ना व्यवस्थित पावसामध्ये ते आता काचा पुसून घेत होते. आणि काचा पुसून घेत असतानाच एक गोष्ट लक्षात आली. जी खालची काच आहे ती काच ना फुटलेली होती. तर काय तडा गेला कळालं नाही, पण ही काच ना फुटलेली आहे. तर आता सध्या आम्ही टेम्पररी ह्याच्यावरती उपाय केला आहे. तर पुढे जाऊन ना आता ही चेंज करावं लागेल. तर हे सगळे काही कामं आहेत एक्स्ट्राचे ते मिस्टरांनीच केली. त्यांना काय आहे ते मी थोडीफार मदत केली. पण माझं सगळं इकडं बाकीचं घरातलं स्वयंपाक करणं, बाकीची कामं करणं ते चालू होतं. तर त्यांनी हे सगळे कामं केल्यामुळं ना खरंच खूप हातभार लागलेला होता माझ्या कामांना. आणि गॅलरीमध्ये ना हे असं ग्रीन कापड काढल्यामुळं खरंच खूप छान वाटत होतं. आणि त्याच्यानंतर थोडा वेळ आराम झाला आणि संध्याकाळचा जो आहे तो चहा करून घेतला. आणि पावसामध्ये ना खरंच खूप छान वाटतं चहा प्यायला. चला भेटूयात नवीन एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.